राजकारण किती वंगाळ झालं. राजकारणात निष्ठा उरली का? राजकारणात प्रामाणिकपणा राहिलाय का? राजकारणात विश्वास ठेवावा असा माणूस तरी राहिलाय का? राजकारणात सध्या विचार कुठे आहेत? नेत्याचे विचार कुठे आहेत? पक्षाचे विचार कुठे आहेत? अहो, राजकारणामध्ये आता म्हणजे आत्मसन्मान राहिला नाही किंवा एखाद्या नेत्याला फार ग्रेट म्हणावं असा सुद्धा नेता उरलेला नाही. म्हणजे राजकारणाने स्वतःचा स्तर अर्थात दर्जा इतका खाली घेतला की राजकारण अत्यंत वाईट वाटायला लागलं. म्हणजे राजकारणाचा स्तर इतका खाली जावा अशी अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्या हक्काच्या बंडखोर नेता या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि या मुद्द्यावर असेल किंवा इतर व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं मत सुद्धा कमेंट करून चांगलं किंवा वाईट काहीही असू द्या कमेंट करायला विसरू नका. लाईक करा. आज राजकारण ज्या पद्धतीनं घसरत चाललंय, अहो एखाद्या राजकीय, आता मी विधान परिषदेच्याच निवडणुकीचं उदाहरण देतो. म्हणजे बघा, उद्धव ठाकरेंनी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याला तिकीट दिलं. बाकीचे 4 इच्छुक असतात तरी त्याला दिलं का? तहासारखं मातुश्रीचे दरवाजे असं झिजवायचं उमरे. काँग्रेसने समजा 1-2 लोकांना उमेदवारी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसने समजा 1-2 लोकांना उमेदवारी दिली, मग भाजप असेल, शिवसेना असेल किंवा अजित पवारांचा पक्ष असेल, या सगळ्यांनी आपल्या आपल्या उमेदवारांना उमेदवारी दिली. अहो, दुसऱ्याला डावलून 5-10 काय जे काही लोक असतील त्यांच्यातून तुम्हाला दिली. म्हणजे सत्ताधारी सत्तेचा कसा गैरवापर करतील हा त्यांच्या डोक्याचा प्रश्न आहे, त्यांच्या नीतिमत्तेचा सुद्धा आहे. पण सालं तुम्हाला उमेदवारी मग नको म्हणायची ना अगोदरच. फॉर्म भरेपर्यंत तुम्ही का फॉर्म तिथं भरायला गेले? आणि अचानक म्हणजे निवडणुकीचा फॉर्म माघार घेणं म्हणजे हा त्या नेत्याचा केलेला विश्वासघात आहे की नाही? मग आता राजकारणाचा स्तर घसरलाय का घसरवला जातोय? का स्तरच राहिलेला नाही? कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? अरे निष्ठावंत म्हणूनच तुम्हाला ती संधी दिलेली असते ना. काही लोक तिकीट विकत घेतात, काही लोक नेत्यालाच विकत घेतात, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे तो निवडणुकीमध्ये आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काय घोडे बाजार असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. असं असताना सुद्धा जे माघार घेतात किंवा ज्यांनी घेतली हे किती कर्मदरिद्री म्हणायचं? माघार घेणारे कर्मदरिद्री नाही तर कोण? हा मला पडलेला प्रश्न आहे. बघा कसं असतं, आज एखाद्याला आमदार होणं ही काही साधी गोष्ट नाहीये. विधानसभेचं तिकीट मिळणं ही किती अवघड गोष्ट आहे. विधान परिषदेचं सुद्धा तसंच आहे. फक्त विधानसभेला मुख्य दरवाज्यातून एंट्री आणि विधान परिषदला मागच्या दारानं एंट्री, एवढाच फरक आहे, पण एंट्री आहे. आणि अशा निवडणुकीच्या काळात तुम्ही काय फक्त चमकोगिरी किंवा उमेदवारी घ्यायची, उभं राहायचं, त्यांच्याकडून अतिरिक्त मलिदा खायचा आणि आपल्या नेत्याला बदनाम करायचं, पक्षाला बदनाम करायचं. आणि हे भिकारचोट एवढे असतात की नंतर लगेच पक्ष बदलतात. हा सगळ्यात चिवतेपणा आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. अरे तुम्ही कुणाची अब्रू घालवताय? बरं, ही गोष्ट विदर्भामध्ये गद्दारी केली का नाही? 2-3 उमेदवारांनी काँग्रेसला दणका दिला. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंना दणका दिला का नाही? उमेदवारी मागे घेतली का? सत्ताधाऱ्यांनी ह्यांना विकतच घेतला असेल, वेगळं सांगायची गरज नाही. काही ठिकाणी बंडखोरी झाली, नाशिक सारख्या ठिकाणी यांच्या जवळचे उभे राहिले, पण तिथं सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणूक लढवायची नाही म्हणून जाहीर केलं नेत्यांनी सुद्धा. मी पक्षांची नावं यासाठी घेतोय तुम्हाला कळावी म्हणून. आणि जे घडलंय, मी काय वाईट बोलायचं किंवा हे म्हणायचं नाही, मला राजकारणाबद्दल किळस यायला लागला
राजकारणाचा दर्जा घसरतोय, राजकारण त्या ठिकाणी रसातळाला जात आहे. म्हणजे आता पुण्यातली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जागा, खासदार म्हणजे माजी खासदार संजय काकडे भाजपमध्ये, आणि त्यांच्या मुलाला तिकीट कुणी दिलंय? राष्ट्रवादी काँग्रेसने. का? तर ते श्रीमंत आहेत म्हणून. म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचं काय? बरं, सामान्य कार्यकर्ता हा तर मुद्दा अजून लांबच आहे, त्याच्यावर पण चर्चा होते. हे बघा, प्रत्येक जण हितसंबंध बघतो, नाते गोते, मित्र, हितचिंतक, आर्थिक सपोर्टर, सगळ्या गोष्टी. परंतु जे कार्यकर्ते म्हणजे रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी लढतात, भांडतात, झगडतात, प्रचार करतात, सगळीकडे पक्ष घेऊन जातात, पक्षाचा प्रचार करतात, नेत्याला मोठं समजतात, सतत आंदोलन करतात, संघर्ष करतात, पक्षाचं नाव मोठं करतात. अरे त्या कार्यकर्त्यांना काय आहे का नाही? कार्यकर्त्यांना नाही, श्रीमंतांना किंवा आयराम गायरामना संधी आहे. ठीक आहे, हा मुद्दा वेगळा आहे, परंतु मला इथं का तुम्हाला मांडायचा होता, तो यासाठी मांडायचा होता की घोडे बाजारामध्ये तुम्ही किती विकत घेऊ शकता तेवढी तुमच्यात आर्थिक ताकद आहे. आणि प्रत्येक विधान परिषदेच्या जागेसाठी शेवटी निवडणूक होती, सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष, म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, स्पष्ट चित्र आहे. तुमची ताकद किती आहे हे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होतं, या सत्ताधारी भाजपवाल्याने कसे सगळे मत फिरवतात, काही मत फोडतात. म्हणजे मागच्या राज्यसभेला तुम्ही ऐकलं असेल, 5च निवडून येऊ शकत होते, 6वा उभा केला, निवडून पण आणला. महाविकास आघाडी त्यावेळेस पण तोंड घशी पडली. कोण फुटलं म्हणले? कोण? काही लोक म्हणले काँग्रेसचे आमदार फुटले होते. काय कारवाई करू शकले त्याच्यावर? काय सुद्धा नाही. आता विधान परिषदेला ज्यांनी माघार घेतली त्यांची हकालपट्टी झाली, मग ते सेनेतून झाली किंवा काँग्रेसमधून झाली. मला ह्या लोकांशी काहीच देणं घेणं नाही. मला एवढं सांगायचंय, एकतर विचारधारा सगळ्यांनी खुंटीला गुंडाळून ठेवली, निष्ठेचा काही संबंध नाही. जी लोक ज्यांनी राजकारणात गद्दारी केली त्यांचे स्वागत करू शकतात, याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं? घाणेरड्या राजकारणाचा कळस जरी चढवला तरी त्याचा सन्मान होत असेल, तो कळस म्हणजे अभिमानाचा आहे की बदनामीचा आहे का मन मारून घेण्याचा आहे? इतकं साधं सरळ गणित कळत नसतं का? ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि प्रामाणिक माझं मत आहे, या चुकीच्या वेगळ्या वेगळ्या पायंड्यामुळे पूर्वी कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता असू द्या, बातमी वाचताना किंवा त्यांची मुलाखत पाहताना किंवा राजकीय पक्षांची भाषणं पाहताना म्हणजे निपक्षपाती असणाऱ्या माझ्यासारख्या तरुणाला आनंद वाटायचा. आणि मी बऱ्याच जणांची, सगळ्यांची भाषणं ऐकायचो खास करून, किंवा स्तंभलेख वाचायचो, वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे आत्मचरित्र वाचण्याचा प्रयत्न करायचो. आज ते राहिलेलंच नाहीये. आज दर्जा इतका घालवला ह्या लोकांनी, सगळं विकत घेत आहेत. सत्ताधारी वाटेल तसं वागतायत आणि विरोधक लढण्याची हिंमत नसल्यामुळं रोज कोणतरी ह्यांच्याकडून निघून चाललंय. हकालपट्टी होते. गद्दारी करणाऱ्याला का सोबत ठेवलं जातं हाच मूळ मुद्दा आहे. पण कमी कार्यकर्त्यांमध्ये गद्दार तरी कुणाला म्हणणार? कारण ह्यांची रोज चाळणी सुरूच आहे, गळती सुरूच आहे. आणि या सगळ्या स्वार्थी लोकांनी राजकारणाचा दर्जा घसरवला आहे. गद्दार लोकांनी राजकारणाचा दर्जा तर घालवलाच, घसरून टाकला, पण त्याला चांगल्या लोकांनी सुद्धा साथ दिली. त्यामुळे राजकारणावरचा लोकांचा विश्वास उडाला, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं वेगळं असू शकतं, पण हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि खेदजनक सुद्धा, हे मला ठामपणे सांगायचंय. खरंय की खोटं आहे समोर आहे आपल्या. जय शिवराय. तुम्हाला माझं मत पटेल न पटेल, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की आपल्या आसपासची लोक सुद्धा असंच वागतायत, ते चुकीचं आहे. म्हणून कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बंडखोर नेता हे चॅनल लक्षात ठेवा. जय शिवराय.